ऑफलाईन कॅम्पेन काय रिझल्ट आला? आता हे ऑफलाईन कॅम्पेनिंगचं एक्झाम्पल हा. ते माणसाच्या अंगावरून लागतं आणि ते माणसाच्या लक्षात राहतं. तुम्ही जो इन्फ्लुएन्सर निवडताय जे त्याचे फॉलोअर तुमचे कस्टमर आहेत का नाही हे बघणं पण खूप महत्वाचं. त्यानंतर तुमचं अकाउंट पण ग्रो झालं पाहिजे. इन्फ्लुएन्सर मार्केटिंग करून ते इन्फ्लुएन्सरचं अकाउंट ग्रो. बरोबर, अटेन्शन ग्रॅबिंग पाहिजे असतं. वेगळं पण पाहिजे आणि त्यात काहीतरी कॉमेडीचा सेन्स पाहिजे. Okay. अजून काय विचारलं? हेच विचारलं. हेच तर विचारलं. काय काय असे मेटाच्या बेसिक गोष्टी माहित पाहिजे बिझनेसमॅनला ऍड एजन्सी बद्दल सांग. क्लायंटला मी जेव्हा भेटतो तेव्हा ते मला डायरेक्ट विचारतात की बाबा माझ्याकडे माझं बजेट 10,000 आहे, मला किती लेट द्या. म्हणजे असं नाही की मीच सांगू शकत नाही, जगातलं कोणच सांगू शकत नाही. जेव्हा ही ट्रान्सपरन्सी राहते ना क्लायंट आणि तुमच्यामध्ये तेव्हा तुम्हाला क्लायंट वाढतात. मी विचारत होतो की तर मग मला फ्रँचाइज बिझनेस बद्दल इन्साइट द्या. प्रत्येक फ्रँचायझी वाले काय करतात, स्वतःच्या ब्रँडचीच फक्त मार्केटिंग करतात. भरपूर ब्रँड चांगले पण चालतात, काही ब्रँड फक्त सोशल मीडियावरतीच चालतात. रॉयल्टी न घेता तुम्ही मार्केटिंगचं बजेट घ्या. ऑडियन्सचा ओढ पाहिजे. म्हणजे स्टेटस दाखवण्यासाठी त्यांना गोष्टी पाहिजे की बाबा ही गोष्ट मोठी आहे म्हणून हा माणूस मोठा आहे. बरोबर. भाषा ही आपण जपली पाहिजे आपल्यासाठी. व्यवसायामध्ये भाषा म्हणजे नाही आली पाहिजे. म्हणजे मराठी माणसाने मराठीमध्ये बोललं तर मराठी भाषा जपली. हे खूप छान होतं. पण काय एज्युकेशन सिस्टीमचा प्रॉब्लेम, बोलणं अवघड होईल पण ठीक आहे. प्रश्न असा होता की एक मार्केटिंग मंत्र पाहिजे मला. एका फंडामध्ये आहे की मार्केटिंग अशी आहे माझ्या लेवलवर. डायरेक्टली मार्केटिंग करू नका, इनडायरेक्टली मार्केटिंग करा. मस्त आली.